समजा दोन मित्र आहेत, आदित्य आणि समीर. दोघांकडे समान 24 तास आहेत. दोघेही मेहनत करतात. दोघेही करिअर बद्दल सिरियस आहेत. एका वर्षानंतर आदित्यला चांगली जॉब मिळते, त्याच्या स्किल्स इम्प्रूव्ह होतात आणि त्याचं आयुष्य विजिबली पुढे जात. समीर अजूनही म्हणत असतो की मी पण खूप बिझी असतो, तर माझ्या आयुष्यात प्रोग्रेस का नाही होऊन राहील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समीर खरंच बिझी असतो, पण तो एक गोष्ट करत नाही, ते म्हणजे डीप वर्क. आणि हाच फरक दोन समान असलेल्या व्यक्तींचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेला घेऊन जातो. तुला वाटत असेल ही गोष्ट तर माझ्यासारखीच आहे, मी पण दिवसभर काय ना काही करत असतो, पण दिवसाच्या शेवटी असं वाटतं की आज मी काय केलं. आणि हा प्रश्न तुला वारंवार पडत असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. कारण आज आपण समजून घेणार आहोत की डीप वर्क म्हणजे काय आणि फोकस वाढवण्यासाठी प्रॅक्टिकल सिस्टम काय आहे. एक गोष्ट लक्षात घे, आपल्यापैकी बहुतेक लोकांना वाटतं की माझ्यात कॉन्सन्ट्रेशन नाही, माझ्यात डिसिप्लिन नाही आणि मी फोकस करू शकत नाही. पण मला तुला एक प्रश्न विचारायचा, तू फोकस करू शकत नाही की तुझा फोकस सतत तुटत राहतो? कारण हा डिफरन्स खूप महत्वाचा आहे. कारण तुझा फोकस जर सतत तुटत असेल तर प्रॉब्लेम तुझ्या ब्रेन मध्ये नाही, प्रॉब्लेम तुझ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आहे. आणि हाच पॉइंट बहुतेक लोकांना समजत नाही. म्हणून ते जास्त मोटिवेशन शोधतात, नवीन टाइम टेबल बनवतात, नवीन प्रोडक्टिव्हिटी ऍप डाउनलोड करतात, पण काही दिवसांनी पुन्हा त्याच जागी परत येतात. म्हणजे डीप वर्क फक्त एक प्रोडक्टिव्हिटी टेक्निक नाही, ती एक वेगळी काम करण्याची पद्धत आहे ज्याच्याने रिझल्ट्स इन्क्रीज होतात. आणि ती जर तू समजून घेतली तर तुझा फोकस आणि काम करण्याची पद्धत आणि रिझल्ट वाढू शकतो. जर आतापर्यंत तुला वाटत असेल की मी आळशी नाही, पण जो माझा फोकस आहे ना माझ्या कंट्रोल मध्ये नाही राहत, तर पुढील भाग मिस करू नको. कारण आपण पुढे समजून घेणार आहोत की ही जी समस्या आहे ती निर्माण होतेच कशी. सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घे की फोकस न होणे ही समस्या इतकी कॉमन का झाली. याचं एका शब्दात उत्तर आहे फ्रॅगमेंटेशन. एक्झाम्पल देतो, तू अभ्यासाला बसलाय, मग 5 मिनिटांनी तू व्हॉट्सअप चेक करतो, मग लगेच थोड्या वेळात युट्यूब व्हिडिओ बघतो की हा टॉपिक कसा शिकायचा, लगेच थोड्या वेळात इंस्टाग्राम बघायला लागतो, लगेच टेलिग्रामच्या नोट्स बघायला लागतो. आता होतं काय, तुला असं वाटतं की मी अभ्यासच करतोय, पण खरं काय होतं, तुझा ब्रेन एक काम सोडून दुसऱ्या कामाकडे शिफ्ट होतोय. आणि यालाच म्हणतात अटेन्शन फ्रॅगमेंटेशन. आणि इथेच डीप वर्क संपायला सुरुवात होते. पण ही फक्त सुरुवात आहे, यापेक्षा मोठी समस्या आहे कंटेक्स्ट स्विचिंग. कंटेक्स्ट स्विचिंग म्हणजे तू एका कामातून दुसऱ्या कामात वारंवार जात राहतोस, जसं की असाइनमेंट, ब्राउझर, फोन, चॅट, म्युझिक, पुन्हा असाइनमेंट. आपल्याला वाटतं की आपण मल्टीटास्किंग करतोय, पण प्रत्यक्षात आपण मल्टीटास्किंग करतच नसतो. आपण फक्त काम बदलत असतो. आणि प्रत्येक वेळी आपण जर काम बदलत राहिलो तर आपल्या ब्रेनला फोकस मिळवण्यासाठी पुन्हा वेळ लागतो. म्हणून 2 तास बसूनही आउटपुट कमी येतो. प्रॉब्लेम अशी नाही की तुझ्यात फोकस नाही, प्रॉब्लेम ही आहे की तुझं एन्व्हायरमेंट तुझा फोकस सतत तुकडे तुकडे करत राहतो. म्हणून पुढची गोष्ट तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. पुढच्या भागात मी तुला अशा चुका सांगणार आहे ते खूप सारे लोक करत असतात. आणि इथेच पहिली मोठी चूक होते मल्टीटास्किंग. आपल्याला वाटतं म्युझिक चालू आहे, ब्राउझरमध्ये 10 टॅब्स ओपन आहेत, आपण अभ्यास किंवा कामही करतोय, पण वास्तवात आपण फक्त एकाच वेळी अनेक काम करत नसतो, आपण फक्त काम बदलत असतो. आणि प्रत्येक वेळी काम बदललं की फोकस पुन्हा सुरुवातीपासून तयार करावं लागतं. दुसरी चूक, विल पॉवरवर डिपेंड राहणं. लोक म्हणतात आजपासून फोन मी यूज करणार नाही, आजपासून फुल फोकस. पण फोन समोरच असतो, नोटिफिकेशन चालू असतात, एन्व्हायरमेंट जसंच्या तसं असतं, आणि मग थोड्या वेळाने पुन्हा डिस्ट्रॅक्शन सुरू होऊन जाते. तिसरी चूक, खूप मोठं प्लॅनिंग. आज 5 तास अभ्यास, आज पूर्ण प्रोजेक्ट फिनिश, मध्ये ब्रेक्स नाहीत, स्ट्रक्चर नाही, एकच मोठा सेशन. रिझल्ट थकवा आणि बोर्डम. आणखी एक चूक जी खूप लोक करतात, ते फोन सायलेंट वर ठेवतात. त्यांना वाटतं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली, पण फोन टेबलावरच पडलेला असतो, समोरच. आपल्या ब्रेनला माहिती असतं की फोन तिथे आहे, तर आपला हात ऑटोमॅटिक त्याच्याकडे जातो. म्हणून फोकस वाढवण्यासाठी फक्त डिटर्मिनेशन नाही, एक सिस्टम लागतो. आता आपण त्या सिस्टम बद्दल बोलणार आहोत की डीप वर्क म्हणजे नेमकं काय आणि ते शॅलो वर्क पेक्षा वेगळं का आहे.
आता डीप वर्क म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डीप वर्क म्हणजे एका ठराविक वेळेत कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन येऊ न देता एका महत्वाच्या कामावर पूर्णपणे लक्ष देऊन काम करणं. फक्त एक काम, पूर्ण लक्ष आणि ठराविक वेळ, इतकंच. याच्या उलट असतो शॅलो वर्क. चला एका एक्झाम्पलने समजून घेऊ. समजा तू लॅपटॉपवर काम करतोय. एका टॅबमध्ये असाइनमेंट ओपन आहे, दुसऱ्यामध्ये युट्यूब, तिसऱ्यामध्ये व्हॉट्सअप, चौथ्यामध्ये इंस्टाग्राम रील, पाचव्यामध्ये ईमेल. आता तू बिझी तर दिसतोय, पण तुझा फोकस सतत तुटतोय. यालाच म्हणतात शॅलो वर्क. आता दुसरी सिच्युएशन बघ. तू लॅपटॉपवर काम करतोय, एकच काम, फक्त असाइनमेंट. फोन दुसऱ्या खोलीत, नोटिफिकेशन बंद आहे. ओके, 75 मिनिट फक्त एकच काम. यालाच म्हणतो आपण डीप वर्क. फरक लक्षात आला तुला? डीप वर्क मध्ये आउटपुट जास्त असतं, क्वालिटी चांगली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किल इम्प्रूव्ह होतं. कारण आपल्या ब्रेनला एका गोष्टीवर खोलवर काम करण्याची सवय लागते. म्हणून डीप वर्क फक्त एक प्रोडक्टिव्हिटी टेक्निक नाही, ती आपण सगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. जसं की लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, रायटिंग, कोडिंग, एडिटिंग, एक्झाम प्रिपरेशन, या सगळ्यांसाठी फाउंडेशन आहे. आता प्रश्न असा आहे की डीप वर्क तर ऐकायला चांगलं वाटतं, पण हे प्रॅक्टिकली यूज कसं करायचं? म्हणून पुढच्या भागात मी तुला एक सिंपल सिस्टम सांगणार आहे, जी ती उद्यापासून तू इम्प्लिमेंट करू शकतो. डीप वर्क बद्दल एक चांगली गोष्ट आहे, तुला पूर्ण दिवस फोकस करण्याची गरज नाही. तुला फक्त एक डीप वर्क ब्लॉक तयार करायचा आहे आणि मी पर्सनली रिकमेंड करेल सुरुवातीला 60 ते 90 मिनिट बस. आता डीप वर्कचा ब्लॉक 3 भागामध्ये समजून घे. पहिला भाग प्रिपरेशन. म्हणजे काय की काम सुरू करण्यापूर्वी तुला फक्त 5 मिनिटात तयारी करायची आहे आणि एकच टास्क ठरवायचा आहे. एक्झाम्पल, समजा सायन्सचा अभ्यास करायचा आहे, व्हिडिओ एडिटिंग करायचे आहे, तुला प्रेझेंटेशन प्रिपेअर करायचं आहे किंवा कोडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्या कामासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आधीच तयार ठेव. बुक्स असेल, नोटबुक असतील, लॅपटॉप किंवा फाईल्स. आणि सर्वात महत्वाचं, फोन दुसऱ्या खोलीत ठेव. सायलेंट नाही, टेबलवर नाही, खरंच दूर. दुसरा भाग फोकस सेशन. आता पुढची 60 ते 90 मिनिट फक्त ते एकच काम करायचंय. नो व्हॉट्सअप, नो युट्यूब, नो इंस्टाग्राम, नो गुगल रँडम सर्च. फक्त ते एकच काम. आणि काही आठवलं जरी तरी तुला ते नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं, पण टास्क बदलायचा नाही. सुरुवातीची 10 मिनिटे तुला थोडी कठीण जातील, मन इकडे तिकडे जाईल, पण ते नॉर्मल आहे. आता डीप वर्क म्हणजे असं नाही की तुला डिस्ट्रॅक्शन येणारच नाही. डीप वर्क म्हणजे तुला डिस्ट्रॅक्शन जरी आला तरी तू तुझ्या कामाकडे फोकस आहे, ते काम बदलत नाहीस. तिसरा भाग रिकव्हरी. म्हणजे काय की सेशन संपल्यानंतर 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक. त्यामध्ये तुला काय करायचंय, थोडं चालून घे, पाणी पिऊन घे, स्ट्रेच कर. म्हणजे काय की मेंदूला थोडं रिसेट होऊ दे. मग गरज असेल तेव्हा पुढचा ब्लॉक सुरू कर. आता हा व्हिडिओ बघून सोडून नको देऊ. उद्या तुला काय करायचंय, एक डीप वर्क ब्लॉक ठरवायचा आहे 60 ते 90 मिनिटाचा, आणि त्याच्यामध्ये फक्त एकच काम करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस तू डीप वर्क करशील, तुझा फोन तुला बंद ठेवायचा आहे किंवा दुसऱ्या खोलीत ठेवायचा आहे आणि नोटिफिकेशन बंद करायचे आहेत. आणि त्यावेळेस दुसरं कोणतेही काम करायचं नाही आहे. पहिल्या दिवशी तुला परफेक्ट होण्याची गरज नाही. कदाचित 20 मिनिटांनी तुझं लक्ष विचलित होईल, पण तुला काय करायचंय, पुन्हा कामाकडे परत यायचंय. आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे, कारण की तू काम पूर्ण करत नाहीस, तू तुझं अटेन्शन ट्रेन करत आहेस. आणि इथेच डीप वर्कचा खरा फायदा समजतो. तर आज आपण काय शिकलो? पहिली गोष्ट, बिझी असणं आणि प्रोडक्टिव्ह असणं वेगळं आहे. कारण दिवसभर काम केल्यासारखं वाटू शकतं, पण मिनिंगफुल प्रोग्रेस कमी असू शकते. दुसरी गोष्ट, तुला फोकस होत नाही म्हणून लगेच असा निष्कर्ष नको काढू की मी डिसिप्लिन नाही. तुझं एन्व्हायरमेंट, तुझ्या सवय आणि सतत टास्क स्विचिंग हे सगळं तुझ्या अटेन्शनवर परिणाम करतं. आणि तिसरी गोष्ट, डीप वर्क कसं करायचं? एक महत्वाचं काम निवडायचं, त्याला ठराविक वेळ ठरवायचा आणि नो डिस्ट्रॅक्शन. पूर्णपणे अटेन्शन त्या कामाला, बस. आता हे सिंपल आहे म्हणून इझी असेल असं नाही, त्यासाठी प्रॅक्टिस लागेल. पण एकदा हे शिकायला तू सुरुवात केली तर तुझ्या दिवसातला वेळच नाही, तुझ्या कामाची क्वालिटी बदलू शकते. आणि कदाचित सर्वात महत्वाचं, तुला स्वतःबद्दल एक गोष्ट पुन्हा जाणवेल की मी फोकस करू शकतो. आता हा व्हिडिओ ऐकून ठेवायचा नाही. येथे सांगितलेले डीप वर्कची प्रॅक्टिकल मेथड एकदा करून बघ. फायदा तुझा आहे. तुझं गोल जास्त तास काम करणं नाही, कमी वेळेत जास्त मिनिंगफुल काम करणं आहे. जर हा व्हिडिओ बघून तुझा फायदा झाला असेल आणि फोकसकडे बघण्याचा तुला नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कर. कारण आपण इथे मराठी प्रॅक्टिकल लाईफ स्किल शिकत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.